हॅलो फ्रेंड्स, आज मी 2 डाळी यूज करून मस्त असं घट्ट वरण करते. तर मी यासाठी तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र केली आहे. हे दोन्ही मिळून एक पात्र तूर डाळ आणि मूग डाळ आहे. तर आता ही डाळ स्वच्छ आहे, तर ह्याला आता स्वच्छ धुवून घेते. 2-3 पाण्याने धुवून घेते. आणि डाळीसाठी मी वरण करण्यासाठी कांदा चिरून घेतला, एक कांदा, एक टोमॅटो आणि कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेत, कोथिंबीर आणि लसूण घेतले. ही डाळ धुवून झाली. आता ह्यामध्ये मी हा कांदा मिक्स करते. कांदा शिजतानाच कांदा घातला ना, म्हणजे वरण खूप छान असं टेस्टी येतं. खूप छान. तुम्ही फोडणीत शिजतानाच अगोदर डाळ टाका आणि मग ते वरण बघा अशी. आणि आता ह्यात लसूण घालते मी. लसूण मी अख्खाच टाकला आहे, टेचून नाही घातला. आणि टोमॅटो पण एक टोमॅटो मी घालते. घरची गावरान तुरीची डाळ आहे. टोमॅटो, गावरान लसूण आणि गावरान कढीपत्ता आहे, त्यामुळं वरण खूप टेस्टी होतं. घरच्या झाडाचा कढीपत्ता टाकते आता. नाही, कढीपत्ता मी नंतर घालते. आता यात पाणी घालून, ह्यामध्ये मीठ आणि हळद घालून आणि तूप घालून डाळ शिजवून घेते. पाणी अंदाजे मी घालते. आता अर्धा चमचा मी मीठ घालते आणि अर्धा चमचा हळदनी शिजताना हळद टाकली तर खूप छान कलर येतो, त्याचा छान छान रंग येतो. आणि आता एक चमचा मी तूप घालते. तूप नसेल किंवा तेल घाला, मी तूप घालते. ह्यामुळे खूप छान सुगंध येतो आणि खूप छान टेस्ट होते ह्याची. डाळ तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. आता ही डाळ मी फेटून घेते. छान मॅशर आहे माझ्याकडे, त्यांनी मी छान अशी बारीक करून घेते, हटून घेते. तुम्ही पळीने पण करू शकता. आता कढईमध्ये तेल टाकले गरम व्हायला. आता त्यामध्ये मोहरी तडतडायला टाकली. आता जिरी टाकली, छान असा कढीपत्ता टाकला, छान कोथिंबीर आणि कसुरी मेथी मी घातली थोडीशी. आणि आता ह्यामध्ये आपण जे डाळीची टाकली आहे, फोन जवळ घेतल्यामुळे गॅसची जी वाफ आहे ती जास्त लागते. आता ही डाळ छान उकळी येऊन देऊया. सगळी शिजवलेली डाळ आपण ह्या कढईत टाकूया आणि ही छान उकळी येऊन देऊया. ह्यात थोडंसं पाणी घालणार आहे मी. कोथिंबीर घालते, फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि छान मिक्स करून घेतली. आता बघा डाळीचा रंग किती छान आला, किती छान टेक्स्चर आला आहे डाळला. आता ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे अंदाजे आणि ह्याला एक 5-10 मिनटं उकळून देणार आहे. आणि तुम्ही माझे असेच व्हिडिओ रोज बघत राहा. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला पुढची कोणती रेसिपी बघायची आहे माझी. आणि आता वरण उकळून झाले. आता ह्या मी वाटीमध्ये थोडंसं वरण घेतलं.